अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आजपासून सुरू झालेल्या दिवाळीतील पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वासुबारसाच्या सर्व स्वामी भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा। बघाच 28 ऑक्टोबर सोमवार आज वसुबारस आहे आणि आजपासून दिवाळीची सुरुवात झालेली आहे। सगळ्यात पहिला सण हा वसुबारस, दुसरा धनत्रयोदशी, त्यानंतर मग लक्ष्मीपूजन, पाडवा अशी दिवाळीची सुरुवात होते। आजचा दिवस हा गोमातेची सेवा करण्यासाठी, गोमातेला प्रसन्न करण्यासाठी, गोमातेच्या उदरामध्ये असणाऱ्या त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वासुबारसाच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आजच्या दिवशी तुम्हाला या काही वस्तूंपैकी ही एक वस्तू गोमातेला खाऊ घालायची आहे आणि गोमातेजवळून ही एक वस्तू तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे। जर आज या इतक्या पवित्र दिवशी तुम्ही ही एक वस्तू गोमातेजवळून आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये बरकत येईल, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल। घरात असणारी नकारात्मक, जशी ही वस्तू तुम्ही घरात आणाल तशी घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती, अवलक्ष्मी, बाधा, इडापिडा घराच्या बाहेर जाईल। बघा, गोमाता जिला आईचा मान आहे, जिला 33 म्हणजे जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तर गोमातेचं स्थान हे विशेष आहे। अशी कुठलीच पूजा अर्चा नसते किंवा कुठलाच देवधर्म नसतो की तो केल्यानंतर, ती पूजा, ती उपासना, ते व्रत केल्यानंतर आपल्याला 33 कोटी आशीर्वाद देतात। पण गोमाता ही एकमेव अशी दैवत आहे की जिची पूजा केल्यानंतर आपल्याला त्या 33 कोटी देवांचा एकत्रित आशीर्वाद मिळतो आणि आजचा दिवस हा फक्त तिच्यासाठी आहे। बघा, जेव्हा तुम्ही आज गोमातेजवळ जाल, एक दिवसभरात कधीही, सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही जाऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही तिच्या जवळ जाल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तांदूळ म्हणजे ज्याला आपण राईस, भात म्हणतो, तांदूळ, गहू या दोन गोष्टी चुकू नये। गव्हाचं पीठ असेल, गहू असेल, तांदूळ किंवा तांदळाचं पीठ या दोन गोष्टी चुकूनही गोमातेला खाऊ घालायच्या नाही। तर या व्यतिरिक्त तुम्ही आजच्या दिवशी पुरणपोळी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा किंवा मग आता आजूबाजूला कुठे जर हिरवा चारा तुम्हाला भेटत असेल, आता विकत जिथे गोशाळा असतात तिथे बाजूला हिरवा चारा विकायलाही असतो, तर तिथे हिरवा चारा तुम्ही घेऊ शकतात। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण दुर्वा असं म्हणतो, दुर्वा 3 यांचा आपण गणपती बाप्पाला जोर आपण करतो, याची 21 जुडी म्हणजे 21 दुर्व्यांची जर एक जुडी किंवा 21 दुर्व्यांच्या 21 जुड्या जर तुम्हाला आजच्या दिवशी मिळाल्या तर खूप भाग्यवान समजा। जर या जुड्या तुम्ही आज गोमातेला खाऊ घातल्या तर तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलेल। तुमचं कितीही कठीण, कितीही खराब नशीब असेल ना, तर ते नशीब तुमचं बदलायला लागेल। त्यासोबत तुम्ही गुळाचा खडा गोमातेसाठी घेऊन जाऊ शकतात। आता ज्यांच्याकडे काही अवेलेबल नसेल तर तुम्ही आपल्या दुकानातून किंवा बाजारातून पांढऱ्या रंगाची असणारी मिठाई घेऊन जाऊ शकतात। बुंदीचे जे लाडू असतात हे बुंदीचे लाडू घेऊ शकतात। बेसनाचे जे लाडू असतात छान, हे तुम्ही घेऊन जाऊ शकतात। घरी तुम्ही आजच्या दिवशी तूपही आपल्याला गोमातेला खाऊ घालायचं नाही, पण जो आपण शिरा बनवतो त्याच्यात आपण डालडा टाकू शकतो। डालड्याचा जो शिरा असतो तो तुम्ही गोमातेला घेऊन जाऊ शकतात। त्याचबरोबर आजच्या दिवशी जर चणा डाळ, उखळलेली चणा डाळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक थोडंसं गूळ घातलं, म्हणजे ही गोड चणा डाळ जर तुम्ही आजच्या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर अखंड तुमच्या घरामध्ये यश राहील, अखंड तुमच्या घरामध्ये गोमातेचा आशीर्वाद राहील, तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या जीवनामध्ये जे संकट, विघ्न आलेले असेल तर ते टळून जाईल। आज जर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त लोक किंवा विशेष मान हा चणा डाळ आणि गुळाचाच आहे। त्यामुळे आणि ते सोपंही आहे, थोडी चणा डाळ आणायची, ती थोडी 15-20 मिनिटं भिजत टाका, ती उखडा, त्यासोबत थोडं गूळ घाला आणि ही गोड चणा डाळ घेऊन गोमातेजवळ जा। ठीक आहे, यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकता। आता जेव्हा तुम्ही गोमातेजवळ जाल तर सगळ्यात पहिले तिच्या चरणांना थोडं पाणी अर्पण करायचं आहे, तिचं छान औक्षण करायचं आहे, हळदी कुंकू तिला लावायचं आहे आणि त्यानंतर जे काही नेलेलं आहे ते तिला खाऊ घालायचं आहे। हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमचं दुर्भाग्य बदलण्यासाठी, घरात पैशांचा ओघ नेहमी वाढता राहण्यासाठी, घरात खूप नकारात्मक शक्ती असेल, घरामध्ये पैसाच येत नसेल, बरकतच राहत नसेल तर त्यासाठी हा पहिला उपाय। काय करायचं, घरून जाताना थोडेसे धने घेऊन जायचे, थोडेसे
एक एवढे तरी धने घेऊन जायचे. सगळ्यात पहिले गोमातेवरून उजवीकडून डावीकडे जातील असे 7 वेळा हे धने गोमातेवरून ओवाळायचे. तिच्या कपाळापासून कपाळाला चिटकवून असे तिच्यावरून ते 7 वेळा ओवाळायचे. आणि 7 वेळा हे धने ओवाळल्यानंतर ते गोमातेच्या डोक्यावर किंवा तिच्या पाठीवरती असे शिंपडायचे. ठीक आहे. गोमातेला स्पर्श करून हे धने जेवढे खाली पडतील त्यातील थोडेसे धने, जेवढे तुम्हाला तिथून विचता येतील तर थोडेसे धने तिथून उचलायचे, लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि आपल्या घरी आणून ते आपल्या तिजोरीत ठेवायचे. याने नेहमी घरात बरकत राहील, तुमच्या घरामध्ये नेहमी पैशांचा ओघ वाढता राहील, लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करत राहील. आता दुसरी गोष्ट सांगते, प्रत्येक कामात यश येण्यासाठी, प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होण्यासाठी खूप अडथळे येत आहेत. कुठलंच काम पूर्णत्वास जात नाही, हातात घेतलेलं प्रत्येक काम अपूर्ण राहत आहे किंवा हातातोंडाशी आलेला घास निसटून जात आहे. तर त्यासाठी हा दुसरा उपाय. यासाठी काय करायचं, गोमातेची जी काही विधियुक्त पूजा असते ती तिथे करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला गोमाता जिथे उभी असेल तर तिथून थोडीशी माती उचलायची आहे. गोमातेच्या सावलीतील किंवा गोमातेच्या चरणांखालची जी माती असते ही माती थोडीशी तुम्हाला उचलायची आहे. ही माती घेऊन आपल्या घरी यायचं आहे. त्यानंतर ही माती तुम्हाला म्हणजे जेवढी माती तुम्ही आणलेली आहे त्यातील थोडीशी माती पाण्यात टाकायची आहे. 1 ग्लासभर पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी आपल्या घरातल्या 4ही कोपऱ्यांना, मुख्य प्रवेशद्वार, घराच्या बाहेर सगळीकडे हे पाणी शिंपडायचं. कारण गोमाता आणि तिच्या सावलीत असणारी जी माती असते, तिच्या चरणांची माती ही सर्वात पवित्र मानली जाते. जेव्हा ही माती तुम्ही घरी आणून घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना शिंपडाल, सगळे काने कोपरे तुमच्या घरातील पवित्र आणि अत्यंत शुद्ध होऊन जातील. त्यानंतर राहिलेली जी माती आहे ही आपल्या देवघरामध्ये ठेवा. संपूर्ण आजचा दिवस देवघरामध्ये ठेवा, जेणेकरून घरातील सगळी नकारात्मक शक्ती त्यामध्ये शोषली जाईल, घर पूर्ण पवित्र होईल. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ही माती घराच्या आजूबाजूला झाडं, कुंड्या असतील तर त्याखाली टाकून द्या. ठीक आहे. यानंतरची तिसरी गोष्ट सांगते, जर तुमच्या घरामध्ये सतत कुणाची नजर लागत असेल, पतीच्या कामाला यश मिळत नसेल, घरात पैसा टिकत नसेल किंवा एखादी कठीण इच्छा असेल पण ती पूर्णत्वास जात नसेल, तर त्यासाठी तिसरा उपाय. यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे हळकुंड. सगळ्यांनाच माहिती असेल की हळद ही लक्ष्मीला प्रिय आहे, हळद ही सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वाची आहे. हळद ही नकारात्मकता घालवण्यासाठी, इडापिडा दूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते. तर तुम्हाला 1 हळदीचा तुकडा गोमातेजवळ घेऊन जायचा आहे आणि तिच्या उजव्या चरणांना म्हणजे तिच्या उजव्या पायाला हळदीचा तुकडा तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तिथून हा तुकडा आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे आणि घरी आणल्यानंतर हा तुकडा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा आहे. आतून बाहेरून उजव्या डाव्या कुठल्याही साईडला लावा, पण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला हा हळदीचा तुकडा बांधायचा आहे. म्हणजे एखाद्या लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या कपड्यामध्ये बांधला तरीही चालेल. याने नेहमी तुमच्या घराच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील, घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील, इच्छा पूर्ण होतील आणि लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरात राहील. तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आजच्या सांगितलेल्या आहेत. नक्की करा, एकतरी गोष्ट आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.